क्रमांक 2 वियम व्हिर्सस क्रिकेट स्टार. डॉट बॉल. पहिला चेंडू या सर्कलच्या अर्थात आउटर सर्कल मध्ये असतील. साइड ऑफ ऍक्शन. यावेळेला कव्हर पॉईंटच्या दिशेने जबरदस्त पाहायला मिळतोय मयूरच्या बॅटमधून. सुभाष तयार नेक्स्ट बॉल साठी. मागील बॉलवर चौकार आणि याही बॉलवर जबरदस्त फटका. रॉकेट शॉट पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट. स्ट्राईकवर मयूर. काही वेळेला मात्र बॉल जाईल सीमारेषेच्या दिशेने परंतु बॉलला अडवलं गेलंय. खेळाडूच्या हाताला लागलं. हे सर्व नावाजलेले खेळाडू आहेत. प्रत्येक खेळाडूच्या नावावर कोणता ना कोणता विक्रम आहे. डॉट बॉल. हे नवीन पर्व आहे आणि हे दोन्ही चेंडू निर्धाव आले म्हणजे अगदी मुंबईच्या दोन्ही टोकाकडून आलेले दोन्ही संघ आहेत. शॉट. यावेळेला मात्र लॉंग ऑफ वरती फिल्डर आहे. एक रन. कधी होते त्यावेळेला. सॉरी डॉट बॉल. यानंतर तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले स्वीकारू शकता. त्यात केला यावेळेला कव्हर क्षेत्राकडे एकेरी धावेचा प्रयत्न असेल. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी पोहोचतायत. एक रन. दिवसांपासून आजचा दिवस मात्र थोडासा वेगळा असेल. काय घडणार या आजच्या दिवसामध्ये पाहूया. डॉट बॉल. व्हाइट फ्लॅश विकेट. बॉल काउंट यहाँ पर. प्रेक्षक मात्र हळूहळू या सरकारनगर वडाळाकडे वळतील. वाईट चषकाच्या या मैदानाच्या दिशेने मात्र प्रेक्षकांच्या नजरा असतील. आजचा दिवसही तितकाच खास राहणार आहे कारण खुल्या गटासोबत मात्र 40 वर्ष दिग्गज खेळाडूंचा खेळ. जोडीला मात्र आपण जर पाहिलं तर नव्याने आलेला बॅटर गौरव नॉन स्ट्रायकिंग एंडला. लेफ्ट अप राऊंड विकेट. शेवटचा बॉल. होता शेवटच्या चेंडूवरती केलंय मयूर. डॉट बॉल. यावेळेला लॉफ्टेड शॉट. बॉक्स आउट होईल. विकेट. माघारी परतावं लागेल गौरवला. दरम्यान सागर. सुंदर विकेट. सॉरी विकेट नहीं है डॉट बॉल है. बदलापूर. डॉट बॉल. या परिसरातूनही बऱ्याच संघ आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. व्हाइट बॉल. मात्र व्हाईट बॉलचा इशारा आहे. क्रिकेट व्हाइट बॉल. प्रकार आपल्याला या संपूर्ण पुढील चेंडू एकही धाव खर्च केलेली नाही आतापर्यंत आणि हा चेंडू सुद्धा डॉट बॉल. यावेळेला मात्र बॅटची कडा घेतली आहे आणि नशीब. एक रन. या ठिकाणी व्हाइट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येतो. डॉट बॉल. जबरदस्त भंगाण आणि वेगासोबत तटस्थ आणि निष्पक्ष अशी पंचांची भूमिका पाडली आहे मागील तिन्ही दिवसांमध्ये. आणि मिसफिल्डचा परिणाम 4 धावा. 5 to go. स्ट्राईक ऑन मयूर. व्हाइट बॉल. दिला चेंडू. आतापर्यंत 5 व्हाईट बॉल या स्पर्धेच्या या मॅच मध्ये. पहिल्या डावातून प्रॉपर संपर्क नाहीये. टॅप केलं होतं चेंडूला. एक रन. हे नाव सुद्धा कित्येक वर्ष या स्पर्धेशी जुळलं गेलं आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आलाय. अगदी बॅटच्या खालच्या हिश्श्याला जरी लागला असला ते प्रॉपर मिडल ऑफ द बॅट झालेला दरम्यान पाहतोय. यावर्षी मात्र ओव्हर 40चा गट सुद्धा या स्पर्धेमध्ये सामील झालाय. दरम्यान बॉटमहॅनचा वापर मनगटी फटका खेळलाय मयूरने. एक रन. एकेरी धावेनं धावफलक पुढच्यात घ्या. वेळेचंही भान राखायचंय कारण आज दिवसभरात बरेच सामने आपल्याला खेळवायचे. स्टेप आउट केला. विकेट. फटका बसलाय आणि फलक. बॅटर रोशन. स्टेप आउट केला फटका परंतु फिल्डर आहेत अगदी व्यासपीठाचा वाढवलाय आणि आजही तोच जोश आणि तोच उत्साह आहे का. बरंच नाव कमवलं आणि यावेळेला मात्र गॅपमध्ये फटका. 4. मोठमोठ्या स्पर्धा मोठमोठे विक्रम आपल्या नावावरती केले असे लेजंड प्लेअर. पुन्हा एकदा मात्र गॅपमध्ये जातोय का पाहूया. 4.
आणखीन एक चौकार येतो तिकडे पुरतं करतो का या वेळेला पाहावं लागेल चौकाराचा फोर विरुद्ध रोशन विकेट या वेळेला फटका चुकीचा आहे शेवटचे 2 चेंडू या डावातले किती धावांचं टार्गेट सेट केलं जाणार फलंदाज आल्या या वेळेला मात्र पुन्हा एकदा शॉट बीट करत असताना डीप स्कोअर लेग 4 चौकार आतापर्यंत या ओव्हरमधून आणि 4थ्या बॉलवर विकेट या वेळेला स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न एक धाव येते का होय मात्र ही एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये आणि पहिल्या 5 षटकांचा खेळ मात्र एकही धावेसोबत समाप्त होईल स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो स्ट्राईकवर मात्र अक्षय पहिला बॉल व्हाईट बॉल आणि पहिल्याच बॉलवर नेक्स्ट बॉल व्हाईट बॉल सोडून दिलाय पुन्हा व्हाईट बॉल एंडवर आहे काउंटर विकेटचा मारा साईलचा नो बॉल बॉलचा इशारा येतो पंचांतर कुठेतरी पंच तुम्हाला दंडित करतील त्यावेळेला चांगला Dot ball. वेग चांगला आहे टप्पा साईच्या ओव्हर मधला 3 धावा धावफलकावरती यावेळेला टॅप केला पाठीमागे फिल्डर नाही आहे बॉल जाईल सीमारेषेच्या Four. 4 धावा मिळतील चौकार येतोय जास्त आहे 35 ते 40 हा एव्हरेज स्कोर आहे या स्पर्धेचा परंतु या मैदानावर एक एक धाव तितकीच महत्वाची आहे 4 रन शाळेच्या गेटला बॉल लागला नाहीये वनडी 73 धावा 5 ओव्हरमध्ये 73 धावा 4 ओव्हरमध्ये 43 धावा बनवायच्या आणि असे चौकार जर या स्पर्धा आयोजित करत असतात मंगेश नारकर मित्रमंडळ आणि हा सुंदर फटका फोर 4 रन यहाँ पर बॅटिंग करतोय 4 चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत फर्स्ट बॉल सुरतसाठी टेक्निक चांगली आहे खेळाडूची एक रन मात्र स्ट्राईक रोटो मॅच लवकर जिंकता येऊ शकते जर अशीच फटके त्याच्या बॅटमधून इथून पुढे सुद्धा येत राहिले यावेळेला टॅप केलाय खेळाडूच्या हातामध्ये जाईल 1 रन सुपन गोलंदाजी करतोय वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक मात्र हाताळतोय केला झेल टिपण्याची संधी होती सूरज बघा त्या ठिकाणी मात्र डॉट बॉल ठिकाणी पाहायला मिळाली टॉप बॉल Dot ball. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन हिट करायला विसरू नका जाऊया मॅचच्या दिशेने 22 विदाउट एनी लॉस No ball. शिल्लक होते 5वा बॉल त्यावेळेला मात्र स्विचिटचा फटका केलाय सूरजने उलट्या डावाने एक run. ठिकाणी घेण्याची मात्र गॅपमध्ये फटका निघतोय ट्रॉफीवर लक्ष आहे आणखीन एक व्हीएम पॅकर्स माझगाव आणि दुसऱ्या बाजूला मात्र आपण जर पाहिलं तर क्रिकेट स्टार भटवाडी घाटकोपर यावेळेला चुकीचा फटका केलाय सूरजने या प्रयत्न केला होता त्यावेळेला एक केलं तर तिकडचं अंडर ऑफ क्रिकेट थोडंसं वेगळं आहे त्यावेळेला पुश केलं चेंडूला एकेरी धावेला मात्र समाधानी स्ट्राईक देतील ते 29 धावा या ओव्हरमधून मात्र एक विकेट आली आहे परंतु अभि कशी बॅटिंग करेल इथून पुढे अभिवर मात्र मला वाटतं कोणताही दडपण असणार नाही कोणताही प्रेशर घेत नाहीये अगदी फ्री माइंड स्वाभाविक खेळ आपल्या फलंदाजीत करण्याचा प्रयत्न आहे व्हीएम पॅकर्स माझगाव संघाचा त्यावेळेला लाखो टप्प्याचा चेंडू होता बॅकफूट वर जाऊन हलक्या हाताने मात्र कट केलं चेंडू कुठेतरी स्ट्राईक रोटेट करायची अभिला स्ट्राईक द्यायची लवकरात लवकर स्पर्धेचा 4था दिवस हळूहळू प्रेक्षकांची गर्दी आता वाढू लागलेली आहे येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाचं हार्दिक स्वागत व्हाईट बॉल इथे चेंडूमध्ये चांगला फटका अडवला सुद्धा केलाय 1 रन
इशांत शर्मा सारखा खेळाडू आपण जर पाहिलं तर बॅटिंग करून जातो काही वेळेला. आणि या वेळेला चौकार. यावेळेला हलक्या हाताने लॉक केलं, वन बाउंड चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. आणि यावेळेला गॅप मध्ये फटका खेळायचा प्रयत्न होता, परंतु विकेट मध्येच चौथा दिवस, दुसरी मॅच आणि नो बॉलच्या चौकार आलाय. आणि अशा पद्धतीने मात्र VM पॅकर्स माझगाव या संघाने हा सामना आपल्या खिशामध्ये घातलाय. मोठा विजय आहे खरं तर.